हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील चौंडी भैरोबा येथे देवस्थान आहे. मागच्या कित्येक वर्षांपासून वर्षानुवर्ष चालत असलेली यात्रेची परंपरा आजही कायम आहे. चौंडी येथून काही अंतरावर असलेल्या भैरवनाथाचं मंदिर या ठिकाणी यात्रा भरते. यंदाही सप्ताहानिमित्तानं यात्रा भरली. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाप्रसादाचं समस्त गावकरी मंडळी तथा भैरवनाथ संस्थांच्या वतीनं आयोजन केलं गेलं. अनादी कालापासून चालत आलेला हा भैरवनाथाचा सप्ताह आणि यात्रा फार मोठ्या संख्येने यात्रा भरते. दरवर्षी भरपूर भाविक येतात, महाप्रसादाचा लाभ घेतात. जवळपास 10 क्विंटल तांदूळ आणि 5 क्विंटल बुंदी असा हा महाप्रसाद अनादी कालापासून चालत आलेला भव्य दिव्य भैरवनाथाची यात्रा आमच्या चौंडी भैरोबा या गावी भरते. ती परंपरा आज चौंडी भैरोबा गाववासियांनी पुढे चालत या आजपर्यंत 2024पर्यंत चालवली आहे. आणि आज पण आम्ही सर्व गावकरी मंडळी मिळून एका छताखाली येऊन खूप मोठ्या संख्येने चांगल्या रीतीने यात्रा हे करतो. आज भंडारा आहे आणि उद्या भव्य अशा कुस्त्याची दंगल आहे. या भैरवनाथांच्या यात्रेत कुस्त्यांची दंगलही पाहण्यासाठी पंचक्रोशीतीलच नव्हे तर जिल्ह्याभरातून अनेक जण इथे दाखल झाले. भाविकांचं श्रद्धास्थान असलेले हे भैरवनाथांचं मंदिर जागृत देवस्थान असल्याचं इथे आलेले भाविक सांगतात. आमच्या इथे भैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य असा महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. अनादी कालापासून चालत आलेली ही परंपरा आजही तशीच चालू आहे आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त आमच्या गावामध्ये येतात, प्रसादाचा लाभ घेतात. भैरवनाथ देवस्थान हे अनादी कालापासून इथं चाललेला सप्ताह आणि शेकडोच्या लाखोच्या संख्येने इथं जे भाविक भक्त येतात त्यांना महाप्रसाद 20-25 क्विंटलचा आमचा इथं महाप्रसाद होतो. आणि लोकांची संख्या जी येणारी भाविक भक्तांची संख्या आहे ती भरपूर वाढत आहे. आमच्या इथे भैरवनाथ देवस्थानामध्ये जे लोक येतात, भाविक येतात, त्यांना नवसाला पावणारा आमचा भैरवनाथ हे सर्वांसाठी एक प्रतीक ठरलं आहे. त्यामुळे इथं सर्व भाविक भक्तांनी यावे आणि आलेल्या भाविक भक्तांनी जे आम्हाला जी सेवा करण्याचा जे हे दिला त्याबद्दल भाविक भक्तांचे, गावकऱ्यांचे, आमच्या कार्यकर्त्यांचे मनापासून. मी चौंडी भैरोबा तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथे भैरवनाथ भव्य मंदिर आहे. तिथली परंपरा खूप काळापासून चाललेली यात्रा आहे. आज 2024पर्यंत आम्ही पण साजरी करतो आणि गावकऱ्याने यावर्षी खूप मोलाचं प्रतिसाद देऊन खूप असा भव्य आमचा यात्रेचा उत्साह साजरा होत आहे आणि सप्ताह खूप मोठा केलेला आहे. तरी आपण सर्व भाविकांनी प्रत्येक वेळेस आम्हाला सहकार्य दिले. इथून पुढं पण सहकार्य असावं. यावर्षी पण महाप्रसादाचा खूप असा मोठा कार्यक्रम झालेला आहे. इथे आलेला प्रत्येक भाविक भक्त भैरवनाथांचं दर्शन घेत महाप्रसादाचा इथे लाभ घेतोय. अनेक वर्षापासूनची ही भैरवनाथांची यात्रेची परंपरा आजतागायत कायम आहे. उमेश चक्कर, प्रवाह नेटवर्क, हिंगोली.